So next question is, trace the cycloid x is equal to a t minus sin t and y is equal to a 1 minus cos t. So x आणि y चे दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत. सो हा क्वेश्चन आहे पॅरामेट्रिक कर्व्स, राईट. सो आपण पॅरामेट्रिक्सचे रूल लावायला स्टार्ट करूया. पहिला रूल आहे सिमेट्री. सिमेट्रीसाठी आपण t इज इक्वल टू मायनस टी पुट करणार आहोत क्वेश्चन मध्ये x आणि y मध्ये. सो x मध्ये जर आता जेव्हा तुम्हाला कळतं की टी मध्ये मायनस टी पुट केल्यावर काय होणार आहे, एका स्टेप मध्ये तुमचं सोल्युशन आलं पाहिजे. जसं की ए टी ला मायनस टी पुट केल्यावर मायनस टी होणार आणि साईनचा मायनस बाहेर येतो असं मी सांगितलेलं आहे. सो साईनचा मायनस बाहेर आल्यावर हा होईल प्लस साईन, राईट. डायरेक्टली मी टीला मायनस टी पुट केलंय आणि साईनचा मायनस बाहेर काढला, तिकडे काय होईल ए 1 ला 1 कॉसचा मायनस निघून जातो, कॉसचा मायनस निघून जातो. त्यामुळे हा फंक्शन बघा चेंज झालाय, टी चा मायनस झालाय आणि मायनस साईनचा प्लस साईन झालाय. फंक्शन झाला ऑड आणि हे सेम राहिलंय. सो हे झालं इव्हन. पहिला और दुसरा इव्हन म्हणजे कर्व इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. सो सगळ्यात पहिले जे रूल्स आहेत, ज्या स्टेप्स आहेत त्या मी नोट केल्या होत्या, त्या शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायला सांगितलं होतं. ते लिहून घ्या, मग हे सगळं चेक करा. इंटरसेक्शन विथ ओरिजिन काढण्यासाठी शॉर्टकट सांगितला होता मी, टीला 0 पुट करायचं. टी 0 पुट केला तर एक्स काय येईल सांगा मला, ए 0 मायनस साइन 0 आणि वाय येईल ए 1 मायनस कॉस 0. कॅल्क्युलेट टाकून बघा, याचं उत्तर 0 येईल, याचंही उत्तर 0 येईल. दोघंही 0 आले म्हणजे कर्व पासेस थ्रू ओरिजिन. ओके, म्हणून सांगितलं रूल्स पार्ट. देन थर्ड किचकट पॉइंट बट इम्पॉर्टंट पॉइंट, फाइंड dy by dx. फाइंड स्पेशल पॉइंट्स ज्याचं नाव आहे. सो मला फाइंड करायचं आहे dy by dx म्हणजेच काय, वरती y चा डेरिव्हेटिव्ह आणि खालती x चा डेरिव्हेटिव्ह. वरती y चा खालती x चा. बोला y चा डेरिव्हेटिव्ह ए तसाच, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन त्यामुळे साइन चेंज झाली. ए तसाच, टी चा डेरिव्हेटिव्ह 1, साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस. ए कॅन्सल. साइन ला काय सांगितलेलं याला 2 sin t by 2. What happened? टू साइन टी बाय 2 कॉस टी बाय 2. हे कोणाला लिहायचं आपल्याला, साइनला. आणि 1 मायनस कॉसला काय लिहायचंय, एकदा मागचं लेक्चर चेक करा, त्यामध्ये मी सगळे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. 2 साइन स्क्वेअर टी बाय, राईट. 1 मायनस कॉस टी ला लिहायचंय 2 साइन स्क्वेअर टी बाय 2. काय काय कॅन्सल होईल, 2 कॅन्सल झाला, एक साइन कॅन्सल झाला, मग वर कॉस उरला, खाली साइन उरला, म्हणजे dy बाय dx उरलाय आपला कॉस अपॉन साइन इज कॉट टी बाय 2. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे सगळ्यात जास्त, कॉट टी बाय 2. फर्स्ट एकदा याला आपल्याला 0 शी इक्वेट करायचंय आणि एकदा इन्फिनिटी सोबत. सो कॉट 0 कधी होतो, पाय बाय 2 ला. एकदा चेक करा, कॉट 0 कधी होतो, पाय बाय 2 ला. म्हणजे मी असं लिहू शकतो टी बाय 2 आहे पाय बाय 2, म्हणजेच 2 कॅन्सल झाल्यावर टी किती झाला, पाय. टी किती झाला, पाय. मग आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची फॉर पाय. करा एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. इथं जर मी पाय लिहिलं तर इथे काय दिसेल तुम्हाला, पाय मायनस साइन पाय. कॅल्क्युलेट टाका ना, पाय मायनस साइन 180. पाय लिहायचं नाही, साइन किंवा कॉसच्या आतमध्ये पायला काय लिहायचं, 180. करा पुट, पाय मायनस साइन 180, उत्तर येईल पाय. सो ए तसंच ना, सो एक्स आला ए पाय.
हे करा पुट 1 मायनस कॉस 180, उत्तर 2 इंटू, सो उत्तर आलं 2a. सो हे आहेत पॉइंट्स at which tangent is parallel to which axis? X axis. हा झाला माझा पहिला स्पेशल पॉइंट. आता दुसरा स्पेशल पॉइंट, कॉट टी बाय 2 ला इक्वेट करायचंय इन्फिनिटी सोबत. कोणासोबत इक्वेट करायचं? इन्फिनिटी सोबत. आता सांगा कॉट इन्फिनिटी कधी होतो? कॉट इन्फिनिटी होतो 0 ला. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती आली? टी ची व्हॅल्यू आली 0. आलेली टी ची व्हॅल्यू एक्स आणि वाय मध्ये पुट करा. सो टी 0 लिहिल्यावर एक्स आणि वाय ऑलरेडी माहिती आपल्याला 0 येतात. परत लहान मुलांना पुट करायची काय गरज आहे? सो हे झाले पॉइंट्स at which tangent parallel to which axis? Y axis. So done with the special point step. Now going to step number 4, which is table. टेबल लागतं मला टी चं, एक्स चं, वाय चं आणि dy बाय dx चं. पॉइंट्स लिहायचे आहेत पाय, 2 पाय, 0 पाय आणि 2 पाय. सो टी 0 लिहिला तर एक्स आणि वाय तर 0 येणार आहे, मला माहिती आहे ना, ऑलरेडी आपण पुट केलेलं आहे. dy बाय dx किती येतोय बघूया. टी 0 पुट केला तर कॉट 0 असतो इन्फिनिटी. पाठ करा, कॉट 0 किती असतो? इन्फिनिटी. पाय पुट करा. पाय पुट केल्यावर ऑलरेडी मला माहिती आहे एक्स आणि वाय काय येणार आहे? ए पाय 2a. आता पाय पुट केल्यावर dy बाय dx काय येईल? कॉट पाय बाय 2. कॉट पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 0. आणि 2 पायला तर बघायचंच नसतं, जे ऑलरेडी केलंय तेच इथे करायचं. जे 0 ची व्हॅल्यू ती 2 पायची व्हॅल्यू. चला करा पॉइंट सगळे प्लेस. पहिला पॉइंट टी 0 असताना, टी पाय असताना, टी 2 पाय असताना, बरोबर आहे. 0 असताना दोघे 0 0 होते. पाय असताना दोघांची व्हॅल्यू आहे ए पाय कॉमा 2a. आणि परत झाले 0 0. सो कशी डायग्राम ड्रॉ करणार मी आता ही? इट ऑल डिपेंड्स ऑन द स्लोप ऑफ द इक्वेशन. पहिला इन्फिनिटी आहे म्हणजे पहिला स्लोप उभा आहे, मग 0 झाली म्हणजे इथे स्लोप झाला आडवा आणि परत उभा. करा जोडा फक्त. सो इथून उभा स्लोप सुरू केला, स्लोप आडवा झाला आणि परत. सो दिस इज माय पॉइंट. इथे स्लोप किती आहे माझा? इथे स्लोप आहे माझा 0. या दोन्ही पॉइंटला इन्फिनिटी. अँड ऍज माय कर्व इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस, आणि हे सगळं रिपीट होत जाणार. हे सगळं काय होत जाणार? रिपीट होत जाणार. सो रिजन ऑफ ऍब्सेंस जो आहे माझा 6वा पॉइंट, 5वा पॉइंट, रिजन ऑफ ऍब्सेंस तो काय असणार? वाय 0च्या खाली नाहीये आणि वाय 2a च्या वर नाहीये. सो दिस इज माय रिजन ऑफ ऍब्सेंस. अशा प्रकारे मी हा कर्व प्लॉट केलेला आहे. लास्ट लेक्चर मधली कर्व आणि ह्या कर्व मध्ये छोटासा फरक आहे तो स्लोपचा. त्या कर्व मध्ये 0 इन्फिनिटी 0 असल्यामुळे आधी आडवं मग उभं मग आडवं होतं. या क्वेश्चन मध्ये आधी उभं मग आडवं मग उभं आहे. सो डायग्रामचं ओरिएंटेशन चेंज झालेलं आहे, बाकी सगळं सेम आहे. Very, 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 very important question. This curve is also known as asteroid. पाठ करायचंय तुम्हाला. ही कर्व बघून असं वाटतं की ही कर्व कार्टेशियनची आहे कारण एक्स आणि वाय आहे त्याच्यात, बट नाही. सरप्राइजिंगली यू हॅव टू लर्न दिस इक्वेशन फॉर दिस कर्व दॅट आर, मी इथे लिहून ठेवतो, हे पाठ करायचे आहेत. एक्स आहे ए कॉस क्यूब टी आणि वाय आहे ए साइन क्यूब टी. हे याच कर्वची दुसरी नावं. हा कर्व कार्टेशियनचा जरी दिसला तरी आपल्याला हा पॅरामेट्रिकनी सॉल्व्ह करायचा आहे. ही त्याची पॅरामेट्रिकची नावं आहे, तर पाठ करायची आहे. कळलं नक्की? सो एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी आणि वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब टी. याचा वापर करून आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. स्टेप नंबर 1 सिमेट्री. सिमेट्री पहिलं आपल्याला पुट करायचंय टी ला मायनस. करा पुट. काय येणार? एक्स येईल ए कॉस क्यूब टी. का? अरे कॉसच्या आतला मायनस निघून जातो ना. हा झाला इव्हन फंक्शन.
आणि y येणार a साइन क्यूब टी, बट साइनचा मायनस कुठे येतो, बाहेर येतो, मग साइन चेंज झाली ना, म्हणून हा फंक्शन झाला और. पहिला इवन दुसरा ऑड, चेक करूया आपण. पहिला इवन दुसरा ऑड कधी येतं, पहिला इवन दुसरा ऑड जेव्हा कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस असताना, राईट. सो कर्व symmetrical to x axis. But this is my special question. या स्पेशल क्वेश्चन मध्ये तुम्हाला आता तो चौथा रूल पण वापरायचा आहे. पुट t इज इक्वल टू पाय मायनस टी. फक्त या क्वेश्चनसाठी, ऍस्ट्रॉइडच्या क्वेश्चनसाठी करा पुट. तिथे काय येईल, x येईल a cos क्यूब पाय मायनस टी, y येईल a साइन क्यूब पाय मायनस टी. जसं इथं टी ला मायनस टी पुट केल्यावर कॉस चेंज होत नाही आणि साइन चेंज होतं, इथे बरोबर उलट होतं. कॉस पाय मायनस टी इज मायनस कॉस क्यूब टी. कॉस साइन सोडतो, पण जो साइन आहे आपला तो ऍज इट इज राहतो. हे कधी होतं, जेव्हा पाय मायनस टी पुट केल्यावर होतं. आता बघूया आपण काय होतंय. रूल नुसार y बदलला पाहिजे, y तसाच राहिला पाहिजे आणि x बदलला पाहिजे, तर आपण काय करू शकतो, कमेंट कर्व इज सिमेट्रिकल टू y ऍक्सिस. तसं झालंय का बघूया. x बदललाय आणि y तसाच राहिलाय, देअरफॉर कर्व इज सिमेट्रिकल टू y ऍक्सिस. तुम्हाला कधी लक्षात ठेवायचंय की हे करायचंय, फक्त आणि फक्त पतंगाच्या क्वेश्चनला. हा पतंग आहे, इट इज अन ऍस्ट्रॉइड. पतंग हा असा पण सेम असतो आणि असा पण सेम असतो. दोन्ही सिमेट्रिया प्रूव्ह करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. इथून मला काय कळालं, कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. इथून मला काय कळालं, कर्व इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. मी प्रूव्ह केलं की हा पतंग सगळ्या बाजूनी सेम, राईट. सो नेक्स्ट, कुठे कुठे आपला कर्व ओरिजिनला इंटरसेक्ट करतोय बघूया. इंटरसेक्शन विथ ओरिजिन काय पुट करतो आपण, टी इज इक्वल टू 0. करा बरं पुट. टी 0 पुट केला, एक्स इज इक्वल टू, बघा नीट बघा, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, हा 1 राहिला ना, उरला काय ए. साइन 0 ची व्हॅल्यू असते 0, 0 आलं. हे सगळं 0 आलं तरच कर्व पासेस टू ओरिजिन होईल. हे असं असल्यामुळे कर्व डू नॉट पास थ्रू ओरिजिन. कर्व पास होत नाहीये ओरिजिन मधून, राईट. स्टेप नंबर 3, परत किचकट पॉइंट, स्पेशल पॉइंट्स. dy बाय dx काढायचं आपल्याला. सो dy बाय dx स्टार्ट करूया. ए तसाच, पहिले y चा डेरिव्हेटिव्ह. साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 3 साइन स्क्वेअर. आता तुम्हाला हे कसं कळलं, हे कसं लक्षात ठेवायचं. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. ठीक आहे, 3x स्क्वेअर. पण हा एक्स नव्हता, हा कोण आहे, साइन. मग चेन रूल नुसार साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस. बहुत इम्पॉर्टंट चीज आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो मान्य आहे, पण तो साइन क्यूब आहे. आधी साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढा, मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काढा. सिमिलरली खाली सॉरी ए तसाच, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय, तो पहिले कॉस क्यूबचा काढा, 3 कॉस स्क्वेअर टी, आणि मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. 3 3 कॅन्सल, ए कॅन्सल, एक साइन गेला, एक कॉस गेला, वरती एक साइन राहिला, खालती एक कॉस राहिला आणि मायनस साइन राहिली. सो आन्सर आलं मायनस टॅन टी. आन्सर काय आलं, मायनस टॅन टी. सो दिस इज माय स्लोप. आता हा मला यूज करायचा आहे टेबल मध्ये. स्पेशल पॉइंट्स काढून घेऊया. ओके, स्पेशल पॉइंट्स. पहिला काय पॉइंट आहे, पहिला मायनस टॅन टी ला 0 शी इक्वेट करूया. टॅन 0 कधी होतो, 0 ला, देअरफॉर टी किती आला, 0 आला. टी 0 पुट केल्यानंतर काय होते, एक्स ची व्हॅल्यू ए आणि वाय ची 0. सो एक्स ची ए, वाय ची 0. हे झाले माझे पॉइंट्स at which tangent is perpendicular to which axis,
एक्स ऍक्सिस, राईट. सेकंड पॉइंट, मायनस टॅन टी ला कोणाशी इक्वेट करूया, इन्फिनिटीची करूया. इन्फिनिटी कधी होतो टॅन, पाय बाय टू ला. सो टी ची व्हॅल्यू किती झाली, पाय बाय टू. करा पाय बाय टू पुट, पाय बाय टू पुट करा एक्स आणि वाय मध्ये. चला बघूया. पाय बाय टू पुट केला तर कॉस पाय बाय टू 0 असतो, म्हणून एक्स किती होणार, 0. साइन पाय बाय टू 1 असतो, सो वाय किती होणार, ए. इथे ए उरणार ना, सो उलट झाला आता बरोबर. एक्स झाला 0, वाय झाला ए. दीज आर पॉइंट्स at which tangent is perpendicular to y-axis. So this is how to find special points. Table number, the fourth point, table t x y dy by dx. For a good and clear picture, ह्या t ची व्हॅल्यू मी काय ठेवतोय, 0, पाय बाय टू, 2 पाय बाय टू, 3 पाय बाय टू आणि 4 पाय बाय टू, म्हणजे 2 पाय पर्यंत. का असं केलं, हा पतंग आहे ना, मला सगळे ऍक्सिस माहिती पाहिजे. 0 पाय बाय टू, 2 पाय बाय टू, 3 पाय बाय टू आणि हा 4 पाय बाय टू म्हणजे 2 पाय. या ऍक्सिस क्लिअर असल्यामुळे मला डायग्राम एकदम व्यवस्थित मिळेल. हे कधी करायचं, फक्त आणि फक्त पतंगाच्या क्वेश्चनला करायचं. ओके, करा, व्हॅल्यूज पुट करतोय मी सगळ्या. आता हे खूप इझी आहे ना, लक्षात ठेवणं खूप इझी आहे. टी 0 पुट केल्यावर एक्स आलेला ए बघूया आपण, आणि वाय आलेला 0, आणि 0 पुट केल्यावर डीवाय बाय डीएक्स किती येईल बघा. टॅन 0 किती असतो, 0. आता किती पुट करूया आपण, पाय बाय टू करूया सहीकडे, 2 पाय बाय टू करूया, 3 पाय बाय टू करूया, 4. खेळत बसा, कॅल्सी घ्या, पुट करा, आन्सर काढा, पुट करा, आन्सर काढा. मी यूज करीन शॉर्टकट. इथे आणि रोज करला हा शॉर्टकट 100% लागू पडतो. जर सुरुवात ए नी झाली आहे ना, मग 0 मायनस ए 0 ए. तुम्हाला प्रत्येक वेळेनंतर 0 लिहायचंय, मायनस लिहायचंय, 0 लिहायचंय, मायनस लिहायचंय, प्लस लिहायचंय, 0 लिहायचंय, असं करायचं. प्लस 0 मायनस 0 प्लस 0 हा फॉलो करायचा सिक्वेन्स. इथे पण 0 आहे ना, ए 0 मायनस ए 0. तुमच्याकडे हिंमत असेल कॅल्सी मध्ये प्रत्येक गोष्ट पुट करून सॉल्व्ह करायची, करा. पण दिस शॉर्टकट विल बी ऑलवेज फॉलोड. जर का तुम्ही टी व्यवस्थित लिहिला तर हे तुमचं 100% मॅच होणार. डीवाय बाय डीएक्स, 0 ला 0 आहे, पाय बाय टू ला किती येईल, टॅन पाय बाय टू असतो इन्फिनिटी, सो 0 इन्फिनिटी 0 इन्फिनिटी 0. सो आय एम डन विथ माय टेबल. पाठ नाही केलंय, मला सिक्वेन्स माहिती. सिक्वेन्स माहिती असेल तर तुमचा आन्सर व्यवस्थित येईल. चलो स्टार्ट करूया. टी 0 असताना एक्स ए आणि वाय 0 आहे. एक्स ए आहे आणि वाय 0 आहे. एक्स ए आहे आणि वाय 0 आहे. टी पाय बाय टू ला एक्स 0 आहे आणि वाय ए आहे. एक्स 0 आहे आणि वाय ए आहे. पुढे 2 पाय बाय टू ला एक्स मायनस ए आहे आणि वाय 0 आहे. आणि 3 पाय बाय टू ला एक्स 0 आहे आणि वाय मायनस ए आणि परत ए 0 झाला मॅच. आता राहिला सगळ्यात मोठा मॅटर स्लोपचा. सुरुवातीला स्लोप 0 आहे, म्हणजे कशी रेष असते स्लोप 0 असताना, आडवी रेष असते. पुढे स्लोप इन्फिनिटी झाला म्हणजे उभी रेष, परत आडवी रेष, परत उभी रेष. कसं कनेक्ट करणार मी, पतंगासारखं. सो दिस इज माय ऍस्टेरॉइड. जो क्वेश्चन आपण घेतला होता हा सगळ्यात व्हीआयपी क्वेश्चन आहे. कुठली युनिव्हर्सिटी असतो, कुठलाही क्वेश्चन पेपर असतो, ये क्वेश्चन दिखना ही है. ओके, सो लास्ट पॉइंट इज रीजन ऑफ एब्सेंस. हा एकदम इझी पॉइंट आहे. बघा तुमचा जो वाय आहे तो ए च्या पुढे जात नाहीये आणि मायनस ए च्या खाली जात नाहीये. ए च्या पुढे जात नाहीये, मायनस ए च्या खाली जात नाहीये. तसाच एक्स पण बघा, ए च्या पुढे जात नाहीये आणि मायनस ए च्या खाली जात नाही. सो हा आहे माझा रिजन ऑफ एब्सेंस. सो अशा प्रकारे हा ऍस्ट्रॉइडचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे विथ इच अँड एव्हरी पॉइंट, राईट. हा सुद्धा एक ऍस्ट्रॉइडच आहे.
एक. बरं, याच्यात एक छोटासा चेंज आहे. ऍस्ट्रॉइडचा जो पतंग होता त्या पतंगाच्या या बाजू आणि ह्या बाजू सेम होत्या. सगळीकडे ए च्या बाजू होत्या चौकोनासारखं. पण जर हा बघा, त्याची पहिली बाजू ए ची आहे पण दुसरी बाजू बी ची आहे. काय फरक पडणार आहे? छोटासा फरक पडणार आहे बघा. एक्स असेल ए कॉस क्यूब टी आणि वाय असेल बी साइन क्यूब टी. बास. आता कोण आलेत? फक्त ए आणि ए च्या ऐवजी आलेत ए आणि बी. बाकी सगळं आन्सर सेम. 5 मिनिटाचं काम आहे बघा फक्त. टी ला मायनस टी पुट करतो. काय होईल मला सांगा? एक्स राहील तसाच, कारण कॉस मध्ये फरक पडत नाही, म्हणजे इवन राहिला. वाय होईल मायनस, कारण साईनचा मायनस बाहेर येतो. ऑर झालं. पहिला इवन दुसरा ऑर म्हणून सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. हा पतंग आहे. पतंगासाठी दुसरा पण नियम लागू करतो आपण. टी ला पुट करतो पाय मायनस टी. आता पाय मायनस टी पुट केल्यामुळे मी लिहितो ए कॉस क्यूब पाय मायनस टी. बट कॉस ची साइन बदलते. का बदलते? कॉस पाय मायनस टी नाही घेत. बट जो साइन आहे त्याच्यात जर मी पाय मायनस टी पुट केला तर इट रिमेन्स ऍज इट इज. हे असं झाल्यामुळे कर्व इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. दोन्ही पतंगाच्या क्वेश्चन साठी हे करणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट, सेकंड पॉइंट. काय फाइंड करायचं आपल्याला? इंटरसेक्शन विथ ओरिजिन. कसं फाइंड करायचं आहे? टी इज इक्वल टू 0 पुट करून. चलो करा 0 पुट. कॉस 0 किती असतो? 1. म्हणून एक्स आला ए. साइन 0 0 असल्यामुळे वाय आला 0. कर्व डू नॉट पास थ्रू ओरिजिन. पास होत नाहीये. दोन्ही उत्तर 0 आली पाहिजेत. थर्ड पॉइंट, स्पेशल पॉइंट, डीवाय बाय डीएक्स. वरती y चा डेरिव्हेटिव्ह, खालती x चा डेरिव्हेटिव्ह. बरोबर? सांगा y चा डेरिव्हेटिव्ह. बी तसाच. साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3 साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. आत्ताच केलंय आपण. खाली x चा डेरिव्हेटिव्ह ए तसाच. कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 कॉस स्क्वेअर टी इंटू मायनस साइन टी. मगाशी इथं ए आणि ए कॅन्सल झाला होता, आता नाही कॅन्सल झालाय. त्यांनी काहीच फरक पडत नाही. दोघेही कॉन्स्टंट आहेत तसे पण. मायनस साइन तशीच राहिली आणि साइन अपॉन कॉस असतो टॅन टी. सो आता स्टार्ट करूया आपण. पहिला स्पेशल पॉइंट मायनस बी बाय ए टॅन टी ला इक्वेट करूया 0 शी. अरे काय फरक पडतो बी बाय ए चा? टी बघा. टॅन 0 कधी 0 असतो? टी 0 असताना. संपलं का? करा पुट. टी 0 आहेत आपल्याकडे ऑलरेडी. टी 0 असताना एक्स आहे ए, वाय आहे 0. दीज आर पॉइंट्स at which tangent is perpendicular to x axis. सो एकदा तुम्हाला कळलं काय बनवायचंय की संपलं. सेकंड पॉइंट, मायनस बी बाय ए टॅन टी ला इक्वेट करा इन्फिनिटी सोबत. कधी होणार इन्फिनिटी? हा पाय बाय 2 लाच होणार. टॅन पाय बाय 2 इज इन्फिनिटी. करा टी पाय बाय 2 पुट. कॉस पाय बाय 2 0 असतो म्हणून एक्स 0 येणार. पण साइन पाय बाय 2 1 असतो म्हणून वाय येणार बी. सो वाय बी आल्यामुळे एक्स 0 आणि वाय आला बी. दीज आर पॉइंट्स ऍट विच टँजेंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. सेम क्वेश्चन, सेम टर्मिनॉलॉजी चालेल, फक्त ए आणि बी बदललेला आहे. फोर्थ पॉइंट, टेबल टी च, एक्स च, वाय च आणि डीवाय बाय डीएक्स. पतंगाचा क्वेश्चन आला की मी कसं टेबल बनवतो बघा. 0 पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 आणि 4 पाय बाय 2 फॉर आर सिम्प्लिसिटी अँड डिझाईन प्रॉपर दिसावं म्हणून. चला, टॅन टी 0 असताना आपल्याला माहितीच व्हॅल्यूज. टी 0 असताना एक्स आहे ए आणि वाय आहे 0. डीवाय बाय डीएक्स किती येईल? टॅन 0 0 म्हणून आन्सर येईल 0. पाय बाय 2 ला इकडेच आहे आपल्याकडे बघा. टी पाय बाय 2 असेल तर एक्स किती? 0 आणि वाय किती?
बी आणि टॅन पाय बाय टू किती असतो इन्फिनिटी. आता हा सिक्वेन्स मगाशीच सांगितला होता कसा असेल बरं, ए आला 0 आला मायनस ए आला 0 आला ए आला आणि हा 0 बी 0 मायनस बी 0. या क्वेश्चन मध्ये एकच फरक पडला, इथं ए च्या ऐवजी काय आला बी. 0 इन्फिनिटी 0 इन्फिनिटी 0. सो आता तेच आपले मगाचे पॉइंट्स. पहिला पॉइंट होता ए कॉमा 0, दुसरा पॉइंट येईल बी ए 0 कॉमा बी. म्हणजे इथं जो मगाशी ए आलेला त्याच्याऐवजी काय आला फक्त बी आला. असा पतंग मोठा आहे की असा पतंग मोठा होईल एवढाच फरक पडेल. या पॉइंटला काय पॉइंट आहे मायनस ए कॉमा 0, या पॉइंटला 0 कॉमा मायनस बी. जोडा पतंग. इथे स्लोप किती आहे, पहिला 0चा स्लोप, मग इन्फिनिटीचा स्लोप, 0चा स्लोप, इन्फिनिटीचा स्लोप आणि 0चा स्लोप. जर नीट तुम्ही आखून घ्याल ना हे मेजरमेंट घ्या, 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर बरोबर पतंग दिसेल तुमचा. राईट. लास्ट रिजन ऑफ ऍब्सेन्स. एक्स तुमचा ए च्या पुढे जाऊ शकत नाही आणि मायनस ए च्या खाली जाऊ शकत नाही. वाय तुमचा बी च्या पुढे जाऊ शकत नाही आणि मायनस बी च्या खाली जाऊ शकत. सेम क्वेश्चन ऍस्ट्रॉइडचे दोन्ही आहेत, फक्त एका दोन्हीकडे सेम मेजरमेंट्स आहेत आणि एकात ए आणि बी च्या मेजरमेंट्स. सो हा आहे टाईप पॅरामेट्रिकचा. ऍस्ट्रॉइड मध्ये लक्षात ठेवा, ऍस्ट्रॉइड दिसायला जरी कार्टेशियन असला तरी ऍक्ट करतो पॅरामेट्रिकचा. ओके, थँक्यू.